मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो। आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत, परंतु पर्यटक एवढे घाबरलेले आहेत की काही काही पर्यटक आजच आलेले आहेत, काही 2 वाजता पहलगामवरून निघालेले आहेत आणि 2:30 वाजता ही घटना घडलेली आहे। काहींच्या पर्वत आणि त्याच्यानंतरच्या फ्लाइट्स आहेत। त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांना विनंती आहे की इथे जे पर्यटक अडकून पडलेले आहेत त्यांना उद्या तात्काळ येण्यासाठीची सुरक्षित सोय करण्यात यावी, कारण का प्रचंड घबराट आणि सगळे पर्यटक आपल्या लहान लेकरा बाळांसोबत काश्मीरला खरं फिरायला आले होते। ही घटना म्हणजे काल आम्ही पहलगामला गेल्यानंतर आम्हाला असं कोणतंही वातावरण जी परिस्थिती वाटली नाही, परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गोंदाला म्हणजे गुलमर्गला होतो, गोंडोलाला होतो, तेव्हा आम्हाला तातडीने सगळ्यांना तिथला परिसर रिकामा करायला लावला। माझी कृपया महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, जे इथे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात ही जी सगळी पर्यटक जवळजवळ 80 ते 90% आहेत आणि ती इथे अडकून पडलेली आहेत, प्रचंड घाबरलेली आहेत, त्यांना उद्या तातडीने सुरक्षित मध्ये विमानतळावर नेऊन आपल्या राज्यामध्ये येण्यासाठीची जी विमान सेवा असेल ती त्वरित तयार करून द्यावी अशी माझी विनंती आहे। मला तुझं ते सगळं माहिती मिळालेली आहे। त्याच्यामध्ये आपलं विमान आम्ही मोडली म्हणूनचं पण माझं बोलणं झालंय आणि ह्यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय, तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय। तर तुम्ही घाबरू नका, आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमानं सोडून काही विमानं उस्मानाबाद, धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय, त्यांना हैदराबादवरून सोयीचं आहे। बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करतो। हो दादा, हो हो, घाबरू नको, काळजी करू नको। तिथं आता स्वतः अमित शहा जाऊन बसले, तर मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये ते ठेवलेले, परंतु घडू नये ते घडलंय। पण तुम्हाला सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल। मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत, आम्ही पण सगळे संपर्कात। येस दादा, हो, फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक इथनं निघतील। विमानांचीच केलेली आहे, जास्तीत जास्त विमान पाठवतो। हो 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 दादा, येस, हो। हॅलो दादा, आपले इथं ते आरिफ सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे। आपल्या पूर्वी कलेक्टर होते ते माझे सेक्रेटरी, त्याच्याकडे नेतो। मागाशी आम्ही तिघा एकत्र मुरलीशी बोललोय, मुरलीने मला तिकडं सगळे कळवायला सांगितले। हा, नमस्कार। हो, फक्त ऐका ना, काय झाले, काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि तिकडनं सांगितलं जातंय की आजच्या फ्लाईट कुणाला नाही। तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील, कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले। हो हो हो, येस, हो, येस।